हॅलो गाईज, तर आज आपण बघणार आहोत बोट अँड स्ट्रीम. तर सर्वात पहिले आपण त्याचे काही फॉर्म्युलेज बघूया. जशी की बोट आहे जी नदीतून वाहते, तिला आपण एक्सने, तिचा जो स्पीड असतो त्याला आपण एक्सने डिनोट करतो. म्हणजे स्पीड ऑफ बोट इज इक्वल टू एक्स किलोमीटर पर हावर. आणि ही जी नदी आहे तिचा जो स्पीड आहे त्याला आपण वाय ने डिनोट करतो. म्हणजेच स्पीड ऑफ स्ट्रीम इज इक्वल टू वाय किलोमीटर पर हावर. पण जेव्हा ही जी बोट असते ही जेव्हा नदीतून अशी नदी अशी वाहते, हां, या नदीचा स्पीड हा वाय आहे आणि या बोटचा स्पीड हा एक्स आहे. हां, मग जेव्हा या दोन्ही एकाच दिशेने वाहतील तेव्हा त्या दोघांचा स्पीड ॲड होईल. म्हणजेच एक्स प्लस वाय म्हणजे डाऊनस्ट्रीम स्पीड इज इक्वल टू एक्स प्लस वाय. जेव्हा ही जी बोट आहे ही अपोजिट दिशेने जायचा प्रयत्न करेल तेव्हा एक्स मधून वायचा स्पीड हा वजा केला जाईल. म्हणजेच काय होईल, ही समजा ही नदी आहे अशी वाहते, हां, तर त्या नदीमुळे त्या बोटीचा स्पीड कमी होणार. म्हणजेच एक्सचा स्पीड मधून वायचा स्पीड वजा केल्यावरती आपल्याला अपर स्ट्रीम स्पीड भेटेल. म्हणजेच काय होणार, आपण असं हे कसं डिनोट करणार, आपण एक्स मायनस वाय इज इक्वल टू अपर स्ट्रीम स्पीड. हे इथे वरती दुसरा दिलेलं आहे. म्हणजेच अपस्ट्रीम स्पीडला आपण व्ही ने डिनोट करतो आणि डाऊनस्ट्रीम स्पीडला आपण यू ने डिनोट करतो. हां, तर ह्या दोघांचं ॲडिशन केल्यावरती आपल्याला एक्स इज इक्वल टू हाफ यू प्लस व्ही आणि y इज इक्वल टू हाफ यू मायनस व्ही हे दोन फॉर्म्युलेस मिळतात जे आपण वेळोवेळी वापरणार आहोत. तर सर्वात पहिले चला आपण बघूया पहिला प्रॉब्लेम. तर पहिला प्रॉब्लेम आहे डाउनस्ट्रीम स्पीड ऑफ अ बोट इज 19 and upstream speed of a boat is 11 km per hour. Find the speed of a boat in still water and speed of a stream. म्हणजे आपल्याला काय काढायचं, काय x आणि दुसरं काय काढायचं आहे, स्पीड ऑफ अ बोट. म्हणजेच काय काढायचं आपल्याला y. हां, तर सर्वात पहिले आपल्याला माहिती काय दिली, आपल्याला डाऊनस्ट्रीम स्पीड म्हणजेच काय असतं, एक्स प्लस वाय आणि अपस्ट्रीम स्पीड म्हणजेच काय असतं, एक्स मायनस वाय. तर आता आपल्याकडे काय आहे, डाऊनस्ट्रीम स्पीड आपल्याकडे किती आहे, डाऊनस्ट्रीम स्पीड 19 आणि अपस्ट्रीम स्पीड किती आहे आपल्याकडे 11. म्हणजेच काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 19 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 11. मग आपण हे दोन्ही इक्वेशन जेव्हा ॲड करू मग काय होईल, हे वाय वाय कॅन्सल होईल, एक्स आणि एक्स 2x बरोबर हे 9 आणि 10 आणि 30 होतील. मग एक्स इज इक्वल टू 15. मग आता हे एक्स आपण कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करूया, मग आपल्याला वाय भेटेल. मग काय होईल, 15 वजा वाय बरोबर 11. मग वाय बरोबर 15 वजा 11 इज इक्वल टू 4. तर आता आपण बघूया. सगळ्यात पहिले आपण प्रॉब्लेम वाचून घेऊया. स्पीड ऑफ अ बोट इन स्टिल वॉटर इज 7 किलोमीटर पर हावर. स्पीड ऑफ अ स्ट्रीम इज 3 किलोमीटर पर हावर. इफ द टोटल टाइम टेकन बाय बोट टू गो अँड कम बॅक इज 14 hours. फाइंड द लेंथ ऑफ द रिव्हर. तर आता आपल्याला काय दिलंय, स्पीड दिलाय, एक्सचा स्पीड दिलाय जो की 7 किलोमीटर पर हावर आणि वायचा स्पीड दिलाय जो की 3 किलोमीटर पर हावर. हां, म्हणजेच काय, आता आपण त्याच्यावरनं काय काढू शकतो, डाऊनस्ट्रीम स्पीड आणि अपस्ट्रीम स्पीड आपण ह्यावरून काढू शकतो. म्हणजे असं आपण लिहू शकतो, डाऊनस्ट्रीम स्पीड किती आला, एक्स प्लस वाय आणि अपस्ट्रीम स्पीड काय ना, एक्स मायनस वाय. म्हणजेच काय, 7 प्लस 3 आणि हे काय ना 7 मायनस 3 इज इक्वल टू 10. 7 मायनस 3 इज इक्वल टू 4. आता आपल्याला माहिती आहे की स्पीडच्या उलटा टाइम असतो म्हणून t इज इक्वल टू 4 ॲज टू 10. हां, पण आपल्याला टोटल टाइम किती दिला आहे, 14 hours. म्हणजे हे किती आहे, 14. हे टोटल किती आहे, 14. म्हणजे हे किती आहे ना, 4 hours आणि हे किती आहे ना, 10 hours. ओके, तर आता आपल्याला काढायचं काय, फाइंड द लेंथ ऑफ द रिव्हर.
आता आपल्याकडे काय टाइम आहे 10 आणि सॉरी आपल्याकडे स्पीड किती आहे 10 आणि टाइम किती आहे 4. मग आपल्याला माहिती आहे की डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. मग 10 इंटू 4 इज इक्वल टू 40 किलोमीटर ही आपली लेंथ ऑफ अ रिव्हर आलेली आहे. तर सर्वात पहिले आपण प्रॉब्लेम वाचून घेऊया. स्पीड ऑफ अ बोट इन स्टिल वॉटर इज 11 किलोमीटर पर हावर. म्हणजे आपल्याला काय दिलं आहे x इज इक्वल टू 11 किलोमीटर पर हावर दिलेलं आहे आणि y इज इक्वल टू काय दिलं आहे स्पीड ऑफ अ स्ट्रीम इज 5 किलोमीटर पर हावर आणि आपल्याला टाइम दिला आहे 2.5 हावर्स. हां, तर सगळ्यात पहिले आपण दोन फॉर्म्युले तुम्हाला देतो मी जे की d इज इक्वल टू टी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन 2x आणि d इज इक्वल टू टी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन 2y. हे दोन्ही फॉर्म्युले केव्हा वापरायचे हे तुम्हाला मी सांगतो की जेव्हा आपल्याला असं दिलं असेल द बोट टेक्स 2.5 हावर्स मोर असं दिलं असेल, जेव्हा म्हणजे मोर असं दिलं असेल तेव्हा आपण हा वायचा फॉर्म्युला वापरणार आहोत. आणि जेव्हा द बोट टेक्स 3 हावर्स 4 हावर्स म्हणजे जेवढा टाइम दिलाय असं सांगत असेल तेव्हा आपण टाइम दिला असेल तेव्हा आपण हा एक्सचा फॉर्म्युला वापरणार आहोत आणि जेव्हा जास्त टाइम लागणार आहे असं दिलं असेल तेव्हा आपण वायचा फॉर्म्युला वापरणार आहोत. तर आता आपण इथे मोर आहे म्हणून आपण एक वायचा फॉर्म्युला वापरणार आहोत. मग d इज इक्वल टू टी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन 2y इज इक्वल टू 2.5. टी ची व्हॅल्यू काय 2.5, एक्स ची व्हॅल्यू काय 11 स्क्वेअर मायनस वायचं काय 5 स्क्वेअर अपॉन 2 इंटू 5. हां, 2.5 1 जा 1 2 म्हणजे किती येणार आहे 121 मायनस 25 अपॉन 4 म्हणजे किती येणार आहे 96 अपॉन 4 म्हणजे काय 4 के 4 4 2 8 आणि 4 चौक 16 24 किलोमीटर. हे आलं आपलं डिस्टन्स म्हणजेच काय लेंथ ऑफ अ रिव्हर. पहिले आपण प्रॉब्लेम वाचून घेऊया. लेंथ ऑफ अ रिव्हर इज 8 किलोमीटर. स्पीड ऑफ अ बोट इन स्टिल वॉटर इज 6 किलोमीटर पर हावर. बोट टेक्स 3 हावर्स टू गो अँड कम बॅक. फाइंड द स्पीड ऑफ अ स्ट्रीम. तर लेंथ ऑफ अ रिव्हर किती दिली आहे 8 म्हणजेच डी काय दिला आहे 8 किलोमीटर. हां, स्पीड ऑफ अ बोट इन स्टिल वॉटर म्हणजे एक्स दिला आहे किती आपल्याला 6 किलोमीटर पर हावर. टेक्स 3 हावर्स टू गो. तर आता आपल्याला काय दिलं तर बोट टेक्स 3 हावर्स टू गो अँड कम बॅक. म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं जेव्हा असा टाइम दिला असेल तेव्हा आपण एक्सचा फॉर्म्युला वापरतो. म्हणजे जेव्हा टाइम दिला असेल तेव्हा एक्सचा फॉर्म्युला काय असतो डी इज इक्वल टू सॉरी एक मिनटं हां डी इज इक्वल टू टी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन 2x. वरती आपण वायचा फॉर्म्युला वापरला, इथे आपण एक्सचा फॉर्म्युला वापरणार आहोत. हां, ओके. तर आता आपल्याला काय काढायचं आहे फाइंड द स्पीड ऑफ अ स्ट्रीम म्हणजे आपल्याला वाय काढायचं आहे. मग आपल्याला फॉर्म्युला काय डी इज इक्वल टू टी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन 2x. ओके. मग आता टी काय 3 एक्स काय आपला 6 स्क्वेअर मायनस वाय काय आपला काढायचा आहे ओके अपॉन 2 इंटू 6. ओके. मग डी का आपला 8. हां, मग हे किती आहे 3 1 3 3 2 6. हां, म्हणजे काय ना 8 चौक हे 8 इंटू हे 2 2 4 इकडे आले बरोबर 6चा वर्ग 36 वजा वाय स्क्वेअर 8 चौक 32 बरोबर 36 वजा वाय स्क्वेअर. हां, मग वाय स्क्वेअर इज इक्वल टू 36 वजा 32 इज इक्वल टू 4. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4. मग वाय इज इक्वल टू 2. म्हणजे स्पीड ऑफ स्ट्रीम किती आली आपली 2 किलोमीटर पर हावर. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. तर सगळ्यात पहिले आपण प्रॉब्लेम वाचून घेऊया. लेंथ ऑफ अ रिव्हर इज 40 किलोमीटर. स्पीड ऑफ अ स्ट्रीम इज
3 kilometer per hour. Boat takes 6 hours more to return than to go in river. Find the speed of a boat in still water. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय दिले, लेंथ ऑफ अ रिव्हर म्हणजे डी दिलाय, किती आहे 40 किलोमीटर. ओके, स्पीड ऑफ अ स्ट्रीम म्हणजेच काय दिलंय आपल्याला, वाय दिलाय 3 किलोमीटर पर हावर. ओके, आणि आता आपल्याला काय दिलंय, टी दिलाय, टी किती दिलाय 6 hours दिलाय. हां, पण तो मोअर दिलाय म्हणजे आपल्याला मोअरचा फॉर्म्युला काय, जेव्हा मोअर असेल तेव्हा आपण काय वापरतो फॉर्म्युला, मोअरला नेहमी आपण कुठला फॉर्म्युला वापरतो, वायचा फॉर्म्युला. ओके, मग आता डी इज इक्वल टू टी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन 2y. ओके, मग टी काय आपला 6, एक्स काय काढायचा आहे एक्स स्क्वेअर मायनस वाय किती आपलं 3 स्क्वेअर अपॉन 2 इंटू 3, डी किती आपला 40. हां, म्हणजे किती येणार आहे 3 1 3, 3 2 6. हां, हे 2 2 गेले. हां, आता आपण हे 40 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 9. हां, मग एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 40 प्लस 9 इज इक्वल टू 49. मग एक्स इज इक्वल टू अंडर रूट 49 म्हणजेच किती आलं 7. म्हणजेच आपलं काय आलं आपल्याला इथे, स्पीड ऑफ अ बोट किती आली आपली 7 किलोमीटर पर हावर. ओके, तर असा बघूया. आता बघूया आपण नेक्स्ट प्रॉब्लेम. सर्वात पहिले आपण प्रॉब्लेम वाचून घेऊया. अ बोट गोज 24 किलोमीटर अपर स्ट्रीम and 36 kilometer downstream. Total time taken is 6 hours. If the boat goes 36 kilometer upstream and 24 kilometer downstream, then the time taken is 6.5 an hour. Find the speed of a boat. तर सगळ्यात पहिले आपण बघूया 24 किलोमीटर अपस्ट्रीम. अपस्ट्रीमचा फॉर्म्युला काय आपण वापरतो, x मायनस वाय प्लस डाऊनस्ट्रीम आहे 36 किलोमीटर काय दिलंय डाऊनस्ट्रीम म्हणजेच x प्लस वाय इज इक्वल टू, त्या दोघांसाठी टाइम किती लागला 6 hours. ओके, याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. आणि दुसरं काय, इफ द बोट गोज 36 किलोमीटर अपस्ट्रीम म्हणजेच x मायनस वाय प्लस 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम म्हणजेच x प्लस वाय इज इक्वल टू हे किती 6.5 hours. ओके, म्हणजेच काय 6.5 hours. ओके, हां, ह्याला आपण इक्वेशन 2 म्हणूया. हां, तर आता आपण हे सोडवायची सगळ्यात सोपी पद्धत तुम्हाला सांगतो की आता इथे किती दिले 24 आहेत आणि इथे किती 36 आहेत. या दोघांना समजा मी इथे समजा मी दोघांना भाग कशाने जातोय 12ने भाग जातोय. हां, मग आता समजा मी इथे x प्लस वाय 12 घेतले तर इथे किती येतील, हे 3 येतील. हां, आणि मग इथे हे 3 आले, मग राहिले किती 3. इथे 3 यासाठी मग इथे x मायनस वाय हे 8 असले पाहिजेत. हां, म्हणजे x, मग आता हे ह्या दोन ज्या व्हॅल्यू आहेत ह्या आपण इक्वेशन 2 मध्ये टाकूया आणि आपलं इक्वेशन सॅटिस्फाय होते का बघूया, म्हणजे आपल्याला डायरेक्टली आन्सर भेटू शकतं. हां, मग आता समजा मी इथे x प्लस वाय 12 घेतले तर इथे किती येतील 2, म्हणजे राहिले किती 4.5, म्हणजेच किती येतात मग x मायनस वाय इज इक्वल टू 8 म्हणजेच 4.5 ला 8ने मल्टिप्लाय केलं की 36 येतात. हां, म्हणून हे आपलं सॅटिस्फाय झालंय. म्हणजेच काय आलं आपलं x प्लस वाय इज इक्वल टू 12 आणि x मायनस वाय इज इक्वल टू काय आलं 8. आता हे दोन्ही आपण सॉल्व्ह करूया. हे दोघांचे ॲडिशन केल्यावर काय येणार आहे 2x इज इक्वल टू 20, x इज इक्वल टू काय येणार 10 आणि मग y इज इक्वल टू काय येणार 10. हां, y एक मिनटं. हां, मग y इज इक्वल टू काय येणार मग 10 मायनस वाय इज इक्वल टू 8, मग y इज इक्वल टू 10 मायनस 8 इज इक्वल टू 2 किलोमीटर पर हावर आणि x काय 10 किलोमीटर पर हावर. ओके, आता आपण आपला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. हां, द नेक्स्ट प्रॉब्लेम आहे अ बोट गोज 40 किलोमीटर अपस्ट्रीम अँड 44 किलोमीटर डाऊनस्ट्रीम.
total time taken is 12 hours. If boat goes 30 km upstream and 55 km downstream, then total time taken is 11 hours. Find the current speed of a boat. आता काय दिलंय 40 किलोमीटर अपस्ट्रीम म्हणजेच काय x मायनस y प्लस 44 किलोमीटर डाउनस्ट्रीम 44 किलोमीटर डाउनस्ट्रीम या दोन्हीसाठी टाइम लागलाय 12 आवर्स. ओके, ह्याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. तर दुसरं काय दिलं आपल्याला बोट गोज 30 किलोमीटर अपस्ट्रीम म्हणजे x मायनस y प्लस 55 अपॉन x प्लस y काय घेतलं कारण की डाउनस्ट्रीम स्पीड आहे म्हणून इज इक्वल टू 11. ओके, ह्याला आपण इक्वेशन 2 म्हणूया. आता आपण इथं एक गोष्ट नोटीस केली, हे 44 आहेत आणि हे 55 आहेत. दोघांना कोणी भाग जातोय 11 ने. मग समजा आपण इथे 11 घेतले तर हे 11 मग इथं किती येणार आहे 4. मग राहिले किती 8. मग इथे 8 येण्यासाठी x मायनस y किती असला पाहिजे 5. तर आता आपण हे बघूया, हे 11 आणि 5 हे इक्वेशन 2 मध्ये सॅटिस्फाय होतात की नाही. जर सॅटिस्फाय झाले तरच आपण हे सॉल्व्ह करू शकतो, नाहीतर मग आपल्याला दुसरी मेथड वापरायला लागेल. तर सगळ्यात पहिले बघूया आपण x प्लस y. समजा मी इथे 11 घेतला तर इथे किती आहे 5. म्हणजे इथं आता इथे 5 आहेत म्हणजे 11 इथं किती आल्यावरती इथं 11 होतील, इथे 6 घ्यायला लागतील. म्हणजे इथं 11 होतील. मग इथे 6 येण्यासाठी इथे x मायनस y किती असला पाहिजे 5 असला पाहिजे. म्हणजेच हे दोन्ही पण इथे पण आणि ह्या दोन्ही व्हॅल्यूज इथे पण आणि इथे पण सॅटिस्फाय होत आहेत. म्हणून आता x प्लस y इज इक्वल टू 11 आणि x मायनस y इज इक्वल टू 5. मग त्या दोन्हीची ॲडिशन केल्यावरती काय ना 2x इज इक्वल टू 16. मग x इज इक्वल टू 8 आणि मग 8 मायनस y इज इक्वल टू 5. मग y इज इक्वल टू 3 किलोमीटर पर हावर आणि x इज इक्वल टू 8 किलोमीटर पर हावर. ओके, आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. अ पर्सन गोज 72 किलोमीटर अपस्ट्रीम and downstream in 10 hours. Time taken to cover 3 km downstream is equal to time taken to cover 2 km upstream. Find the speed of a current and speed of a boat in still water. तर सगळ्यात पहिले आता आपण काय करूया, आपल्याला काय दिले टाइम टेकन टू कवर 3 किलोमीटर डाउनस्ट्रीम इज इक्वल टू टाइम टेकन टू कवर 2 किलोमीटर अपस्ट्रीम. टाइम सेम दिलाय म्हणजे स्पीड आणि डिस्टन्सचा रेशो सेम होईल. मग आपल्याला काय दिलंय टाइम टेकन टू कवर 3 किलोमीटर डाउनस्ट्रीम इज इक्वल टू टाइम टेकन टू कवर 2 किलोमीटर अपस्ट्रीम. म्हणजे डिस्टन्स काय 3 किलोमीटर आणि इथे काय ना 2. जेव्हा टाइम सेम असतो तेव्हा डिस्टन्स आणि स्पीडचा रेशो सेम असतो. टाइम सेम डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड म्हणजे डिस्टन्स आणि स्पीडचा रेशो हा सेम असतो. मग इथे पण काय ना 3 आणि 2. पण आता आपल्या इथं काय दिलंय अ पर्सन गोज 72 किलोमीटर अपस्ट्रीम अँड डाउनस्ट्रीम इन 10 आवर्स. म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतो की डिस्टन्स पण सेमच आहे. मग जेव्हा डिस्टन्स सेम असतं तेव्हा काय असतं टाइमचा रेशो स्पीडच्या टाइमचा रेशो स्पीडच्या रेशोच्या उलटा असतो. उलटा असतो. एक सेकंद, उलटा असतो. मग इथं काय ना टाइम इज इक्वल टू काय ना 2:3. पण आपल्याला टाइम काय दिला टोटल 10 आवर्स. म्हणजे काय दिलं हे टोटल टाइम किती दिले 10 आवर्स. म्हणजे इथं किती आहे ना हे किती आहेत 5 आहेत. म्हणजे इंटू 2 केल्यावरती होते म्हणजे 2 दुने
4 आणि इथे किती येणार आहे इंटू 2 म्हणजे किती येणार इथे 6. हां पण आता आपल्याला विचारलं काय फाइंड द स्पीड ऑफ करंट. मग आता x प्लस वाय इज इक्वल टू काय येणार 72 अपॉन हे किती आहेत 4. हां हे टाइम आहे ना डिस्टन्स अपॉन टाइम इज इक्वल टू स्पीड म्हणून आपण हे असं केलं. x प्लस वाय इज इक्वल टू 4 की 4 आणि 4 8 32. हां आणि x मायनस वाय काय ना 72 अपॉन 6 किती आलं हे 12. हां म्हणजे काय ना x प्लस वाय इज इक्वल टू 18 आणि x मायनस वाय इज इक्वल टू 12. हे कॅन्सल झालं 2x इज इक्वल टू 30 x इज इक्वल टू 15 आणि हे किती आले 15 वजा y इज इक्वल टू 12 मग y इज इक्वल टू 3 x इज इक्वल टू 15 किलोमीटर पर हावर आणि y इज इक्वल टू 3 किलोमीटर पर हावर. म्हणजेच हे अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आता आपण बघूया अ बोटमॅन गोज 42 किलोमीटर इन द डायरेक्शन ऑफ अ करंट अँड देन कम्स बॅक. टोटल टाइम टेकन इज 10 hours. टाइम टेकन टू गो 7 किलोमीटर इन द डायरेक्शन ऑफ करंट इज इक्वल टू द टाइम टेकन टू गो 3 किलोमीटर अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ अ करंट. फाइंड द स्पीड ऑफ अ करंट अँड स्पीड ऑफ अ बोट इन स्टिल वॉटर. आता इथे काय दिले अ बोटमॅन गोज 42 किलोमीटर इन द डायरेक्शन ऑफ अ करंट अँड देन कम्स बॅक. टोटल टाइम टेकन इज 10 hours. Time taken to go 7 kilometer in the direction of a current is equal to time taken to go 3 kilometer against the direction of a current. म्हणजेच काय दिलाय टाइम सेम दिलाय. मग तेव्हा डिस्टन्स आणि स्पीडचा रेशो असं देऊ शकतो आपण इज इक्वल टू S1 अपॉन S2. डिस्टन्स जेव्हा टाइम सेम असतो तेव्हा डिस्टन्स आणि स्पीडचा रेशो सेम असतो. हां मग आता इथं काय दिलं आहे डिस्टन्स किती दिलं आहे आपलं 7 आणि इथं किती आहे 3. हां मग स्पीड काय आहे ना 7 आणि 3. हां पण आपल्या इथं काय दिलं आहे अ बोटमॅन गोज 42 किलोमीटर इन द डायरेक्शन ऑफ अ करंट अँड देन कम्स बॅक. म्हणजेच तो एकदा 42 किलोमीटर गेलाय आणि परत 42 किलोमीटरच आलाय. ओके मग अशा वेळेस म्हणजे आपल्याला काय दिलंय डिस्टन्स पण सेम दिले. मग आपण काय म्हणू शकतो जेव्हा डिस्टन्स सेम असतं तेव्हा d1 अपॉन d2 इज इक्वल टू जेव्हा डिस्टन्स सेम असतं तेव्हा S1 अपॉन S2 इज इक्वल टू T2 अपॉन T1. म्हणजे हे उलटं होतं. स्पीडचा रेशो आणि टाइमचा रेशो हा उलटा असतो. मग T इज इक्वल टू 3 आणि हे 7. समजलं म्हणजे जो स्पीडचा रेशो असतो तो उलटा होतो टाइमचा रेशो मध्ये. मग आता आपल्याला टाइम काय दिलाय टोटल टाइम किती आहे 10 hours. हे टोटलच 10 hours दिले बघा आपण इथे. मग इथे किती लागणार हे 3 hours म्हणू शकतो आपण ह्याला आपण 7 hours म्हणू शकतो. तर आता आपल्याला काय करायचं पहिले डाऊनस्ट्रीम स्पीड आणि अपस्ट्रीम स्पीड. मग आता डाऊनस्ट्रीम स्पीडसाठी आपण काय करूया x प्लस वाय इज इक्वल टू 42 अपॉन 3 इज इक्वल टू 3 एके 3 आणि 3 चौक 12. आणि x मायनस वाय इज इक्वल टू 42 अपॉन 7 इज इक्वल टू 6. मग आता आपण ह्याला कसं लिहू शकतो x प्लस वाय हे सॉल्व्ह करूया आपण. x प्लस वाय इज इक्वल टू 14 आणि x मायनस वाय इज इक्वल टू 6. मग हे दोन्ही कट झाले. मग 2x इज इक्वल टू 20 x इज इक्वल टू 10 किलोमीटर पर हावर आणि y इज इक्वल टू काय हे जेव्हा व्हॅल्यू पुट करू तेव्हा y किती येईल हे किती येणार 10 मायनस 6 किती येणार 4 किलोमीटर पर हावर. ओके अशा प्रकारे आपला हे सॉल्व्ह झाला आहे. जर आवडलं तर लाईक करा